इकडे हे याला पण खरंच नशिबवान लागतं, माणूस नशीब लागतं. इतकी माया बघून ऊर भरून येतो की समाजाला वाटतं नको आपल्याला आपला माणूस घालायचा नाही, इमानदारीनं काम करतो, प्रामाणिकपणानं काम करतो, नाही घालायची ही माया आहे त्यांच्या प्रेमापोटी माझ्यावरती. एक मुलगा म्हणून माझ्यावर माया करतात, पण मी पण त्यांच्याच लेकरासाठी करतो आहे. माझी लेकरावरती त्यांच्या माया आहे आणि त्यांची माझ्यावरती. हे समीकरण 200 वर्षात जुळलं नसन, 300 वर्षात जुळलं नसन, असं समीकरण जुळलेलं आहे. त्यांना माझी माया येते, मला त्यांची येते. नसता आजकाल ही स्वार्थी दुनिया आहे. स्वार्थ सोडून माणूस कामच करत नाही आजकाल, कुणी पण असू द्या तो. इथं निस्वार्थी समाज आणि निस्वार्थी आंदोलक आता नाही बघायला मिळत. ते काळ गेला आता. इथं पावला पावलावर स्वार्थ शोधणारे लोक आहेत, पावला पावलावर. पण ह्यो समाज इतका स्वार्थ सोडून एकत्र आला की प्रचंड. आणि ते भाग्य मलाच लाभलं नेमकं. आंदोलक म्हणून मलाच ते माझ्या आशीर्वाद म्हणून मला भाग्य लाभलं की त्यांनी सगळं बाजूला ठेवून ते माझ्यासाठी जीव द्यायला पण तयार आहेत आणि मीही त्यांच्या लेकरासाठी जीव द्यायला तयार आहे. म्हणून त्यांची इच्छा असते की उपोषण नको. पण काय आहे, मला बाकीचे आंदोलनं नाही आवडत. नको धिंगाणे नको, त्यांनी समाजाचं कल्याण नाही होणार. मी प्रत्येक वेळेस सांगतो, शांततेत करा. काय तुम्हाला आंदोलन करायचं, शांततेत करायचं. धिंगाणा नाही करायचा आपल्याला, धिंगाण्याने नाही मिळणार. आणि मी त्यामधून कोणकोणत्या मागणी असणार आहेत? मी त्यांना ते सिद्ध करून दिलं की मी जाळपोळ नाही करू देत आणि शांततेत त्यांना 70 वर्षात न मिळणारं आरक्षण दिलं. हे मी सिद्ध केलं. आता मागण्याचा विषय झाला तर सातारा संस्थांचं गॅझेटियर त्यांनी आणखीन काढलंच नाही. 1 महिन्याचा वेळ मागितला होता. मग आता GR कधी काढायचा? तुम्ही का जाळता असे? काय जाळायचा संबंध आहे तुमचा? की त्यांच्या जर हक्काच्या नोंदी सातारा संस्थांच्या तर का देऊ शकत नाहीत तुम्ही? कोल्हापूर संस्थांच्या आहेत, औंध संस्थांच्या आहेत, द्यायला हरकत काय तुम्हाला? आता हैदराबादचा आपला GR काढला आहे, या GRला त्यांनी मंजुरी पण दिली, सरकार म्हणते 308 प्रमाणपत्र पण दिले. बाकीचे का रोखून धरले? हे 2 मुद्दे झाले. आमच्या 58 लाख नोंदी सापडल्या, प्रमाणपत्र दिले जात नाही. तो प्रमाणपत्रच दिले जात नाही म्हणजे किती अवघड आहे. प्रमाणपत्र दिले, त्यांच्या व्हॅलिटी द्यायना, म्हणजे पोरांचं वाटोळच करायचं. पुन्हा मी का गप्प बसायचं? गुन्हे दाखल केलेत, मागं घेऊ म्हणले, घेतले नाहीत. बलिदान गेलेलं कुटुंबाच्या नोकऱ्या राहिल्या, त्यांचे निधी राहिले, तुम्ही करतच नाही आहेत. शिंदे समिती गठीत केली, ती नोंदी शोधत नाही. नुसत्या मुदतवाढी चालू आहेत, फक्त मुदतवाढ. सारथीच्या सगळ्या जवळपास योजना बंद करत आल्या. कशाला सारथी स्थापन केली तुम्ही? नादी लावायला. महामंडळाचे, अण्णासाहेब विकास पाटील महामंडळाचे परतावीचं नाही आहे, म्हणजे लाखो पोरांचं भविष्य धोक्यात आलं. मी कसं काय गप्प बसल? ते शक्य नाही. सगळं घेणार 30 मेला. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये असताना देखील मराठा समाजाने आरक्षणासाठी संघर्ष केला आणि युती सरकारच्या कार्यकाळामध्ये देखील तुमचा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र युती सरकारच्याच कार्यकाळामध्ये हे आरक्षण मिळालं असं म्हणावं लागेल का नाही? त्यांच्या काळात पण तरी पण आम्ही लढलो. आम्ही भेद केला का? साष्ट पिंपळगावला उडी काढायला त्यांच्या विरोधात आंदोलन होतं महाविकास आघाडीचे. आम्ही भेद नाही करत. आमच्या डोक्याला राजकारण नाही शिवत की ते आलेत म्हणून करायचं आंदोलन, हे आल्यावर नाही करायचं, असं नाही. सोडायचं कोणालाच नाही. आपण ज्यावेळेस स्वच्छ भूमिकेत असतो त्या दिवशी आपल्या डोक्यात एकच असायला लागतं की समाजाचं कल्याण करायचं, राजकारण नाही बघायचं. तेच काम आम्ही केलं. ठीक आहे, यांनी दिलं पण गुंतून बिठवलं. यांचं असं आहे, यांचं काम, एखादी विहीर पाण्याने भरलेली पण तिथं पावराच नाही ठेवायचा, बादली नाही ठेवायची. आणि बादली ठेवली